हॅलो डिअर स्टुडंट्स, बाळांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये तुम्हाला एक शुअर शॉट 3 मार्काचा क्वेश्चन पाहायला मिळतो, तो म्हणजे सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. आणि ज्यावेळेला आपल्याला क्रॅमर्स रूलनी लिनियर इक्वेशन सॉल्व करायचे असतात तर आपण जी x ची व्हॅल्यू डिफाइन करतो ती डिफाइन करतो x dx upon d, y ची जी व्हॅल्यू डिफाइन करतो ती बाळांनो डिफाइन करतो आपण dy upon d. यामध्ये d, dx आणि dy हे असतात डिटर्मिनंट्स, ज्यामध्ये d ची व्हॅल्यू असते a1 a2 b1 b2, dx आपण डिफाइन करतो c1 c2 b1 b2 आणि dy डिफाइन करतो आपण a1 a2 c1 c2. यामध्ये a1 आणि a2 हे दोन्ही इक्वेशन मधले x चे कोएफिशिएंट असतात, b1 b2 हे बाळांनो दोन्ही इक्वेशन्स मध्ये y चे कोएफिशिएंट असतात आणि c1 c2 हे कॉन्स्टंट असतात. तर त्यासाठी मी न्यूमरिकल घेतलंय ज्यामध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन्स दिले आहे 5x + 3y = -11 and 2x + 3y = -10. यामध्ये a1 ची व्हॅल्यू आहे 5, b1 ची व्हॅल्यू आहे 3, c1 ची व्हॅल्यू आहे -10, a2 ची व्हॅल्यू आहे 2, b2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि c2 ची व्हॅल्यू आहे -10. त्या पद्धतीने आपल्याला d जर काढायचा असतो तर तो असतो a1 a2 b1 b2. व्हॅल्यूज डिफाइन केल्यानंतर त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून d ची जर व्हॅल्यू काढली तर ती येते बाळांनो 14. सेम त्याच पद्धतीने dx ची व्हॅल्यू असते c1 c2 b1 b2. व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येतं dx ते dx आन्सर येतं बाळांनो -14. आणि सेम त्याच पद्धतीने dy ची जी व्हॅल्यू असते ती असते a1 a2 c1 c2. व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर सॉल्व करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येतं ते येतं -28. त्यानंतर x डिफाइन करण्यासाठी x असतं dx upon d म्हणजे -14 upon 14. तर आपल्याला आन्सर जे मिळतं ते x मिळतं -1. सेम त्याच पद्धतीने y ची व्हॅल्यू जी डिफाइन होते ती होते dy upon d आणि त्यासाठी -28 upon 14 जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते आन्सर येतं बाळांनो -2. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॅमर्स रूल मध्ये 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढून x आणि y च्या व्हॅल्यूज डिफाइन करू शकता. आणि बाळांनो हा जो क्वेश्चन आहे क्रॅमर्स रूलचा हा प्रत्येक वर्षी तुम्हाला बोर्डच्या एक्झाम मध्ये 3 मार्कासाठी शुअर शॉट विचारला जातो, त्यामुळे ही कन्सेप्ट प्रॉपर पद्धतीने प्रिपेअर करा. थँक्यू सो मच.